प्रेक्षकांनो, पुन्हा एकदा ट्विस्ट येणार आहे मालिकेमध्ये, तो कसा हे पुढे बघूयात. आता सुरुवातीला त्यांनी डॉल्बीचं म्हणजे घरी वेलकम दाखवलंय. डॉल्बी घरी आलाय. सुशीलाबाई म्हणताय, आज माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा आनंदाचा दिवस आहे. मी सांगितलं होतं, मला माझ्या संस्कारांवर पूर्ण विश्वास आहे. बाळा, तुझं औक्षण करते. आलं ग बाई माझं लेकरू ते घरी परत. आणि सुशीलाबाई म्हणतात, दिवाळी दसऱ्यापेक्षाही आज मोठा दिवस आहे माझ्यासाठी. सुशीलाबाई त्याला औक्षण करताय डॉल्बीला आणि म्हणताय, माझा विश्वास होता माझं लेकरू असं काहीच करणार नाही. ते माझं लेकरू घरी परत आलंय, ये बाळा. छबी त्याचं तोंड गोड करते डॉल्बीचं आणि त्याला म्हणते, वेलकम होम. माई जवळ येतोय हा डॉल्बी. आल्या आल्या त्यांना नमस्कार करून घट्ट मिठी मारतोय. डॉल्बी खरं तर खुश आहे, पण आतून काहीतरी त्याच्या धगधगतंय. पुढे बघा प्रेक्षकांनो, बापूसाहेब म्हणतात, वा डॉल्बी राजे, तुम्ही सिद्ध केलं. तुमच्या शरीरात धोंडे पाटलांचं रक्त वाहतंय. डायरेक्ट संकटांनाच भेटलात तुम्ही. सुशीलाबाई म्हणतात, बरोबर बोललात साहेब तुम्ही. पण डॉल्बी म्हणतो, मी काहीच केलेलं नाहीये. डॉल्बी पिंकी जवळ जातो आणि म्हणतो, मला वाचवण्याचं समद क्रेडिट पिंकी वहिनीलाच जातं. आणि सुशीलाबाईंचा चेहरा एकदम उतरून जातो. डॉल्बी पिंकीच्या पाया पडतो. तिला म्हणतो, तुम्हीच मला निर्दोष सिद्ध केलं. आजपासून पिंकी वहिनीच माझी गुरु. आणि तो पिंकीला पुन्हा नमस्कार करतो. पिंकी म्हणते, डॉल्बी भाऊजी हे काय करताय तुम्ही? डॉल्बी म्हणतो, वहिनी माझ्याकडनं जी चूक झाली ना त्याची मनापासून माफी मागतोय मी, कोणाच्या सांगण्यावरनं नाही, अगदी मनापासून. वहिनी मी तुम्हाला वचन देतो, मी आता असं चुकीचं कधीच वागणार नाही. वहिनी तुम्ही खरंच खूप ग्रेट आहात. आज तर मला पण म्हणावं असं वाटतंय, पिंकीचा विजय असो. अरे पिंकीचा विजय असो. आता सगळीकडे आनंदी आनंद असताना सुशीलाबाईंना मिठाचा खडा टाकायचाच असतो. छबी आधी कौतुक करते तिचं, पिंकी तू मला दिलेली सगळ्यात मोठी भेट ही. तू माझा भाऊ परत आणलायस. खरं तर आजवर तू बरंच काही दिलंय, पण ही सगळ्यात मोठी भेट आहे माझ्यासाठी. सुशीलाबाई म्हणतात, काही एवढा मोठा पराक्रम केलेला नाही हिने. हिनेच त्याला फसवलं, त्याचा जीव धोक्यात घातला आणि मग सोडवण्याचं नाटक केलं. त्याच्यात काय एवढं? युवराज म्हणतो, काय हो आईसाहेब, तुम्ही सरपंचबाईंना कशाला बोलताय? त्यांनी फक्त सत्याचा पाठपुरावा केला आणि सत्य समोर आल्यावर डॉल्बीला वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. गजराजराव म्हणतात, बरोबर बोलताय तुम्ही युवराज. खरंच आज तुम्ही सिद्ध केलं की तुम्ही धोंडे पाटलांच्या सुनबाई आहात. ओ सुशीलाबाई, चला राग सोडा, त्यांचं औक्षण करा. माईसाहेब म्हणतात, अगं सुशीले, मोठी लढाई जिंकली आहे तिने, खूप मोठा पराक्रम केलाय. आज तर तिचं औक्षण झालंच पाहिजे. चल औक्षण कर बघू. आता सुशीलाबाईंना ऐकावंच लागतं माईसाहेबांचं. बापूसाहेब म्हणतात, सुशीला देवी चला, माईसाहेबांच्या आदेशाचं पालन करा, करा त्यांचं औक्षण. मनात नसून सुद्धा सुशीलाबाईंना पिंकीचं औक्षण करावंच लागतं. औक्षण केल्यावर पिंकी सुशीलाबाईंचे पाय धरते आणि उखाणे घेते नेहमीप्रमाणे. पिंकी म्हणते, सासूबाई, ज्या सुनेचा होतो सासूकडून सन्मान, तिच्यासाठी तर समधी सुख लहान. जी करता है और एक बार आपके कदम चुमू. पिंकी डायलॉग बाजी करण्यात नंबर 1 आहे. ती पुन्हा एकदा सुशीलाबाईंना नमस्कार करते. छबी म्हणते, ए पिंकी, आता पूर्वीची पिंकी दिसली पाहिजे हा आम्हाला. मग काय, पिंकी एकदम भारी उखाणा घेते. जरा मुस्कुरा तो दो सासूबाई, परत आ गई है तुम्हारी सरपंच सुनबाई. हे हिंदी मराठी वर्जन छान जमलं. असो, आता बापूसाहेब डॉल्बीला म्हणतात, या डॉल्बी भेटा आम्हाला, आम्ही खूप खुश झालोत. पण आता डॉल्बी त्यांना प्रत्युत्तर देतो, एक वेळेला आम्ही दुश्मनाला मिठीत घेऊ, पण तुम्हाला नाही बापूसाहेब. कोणास ठाऊक तुम्ही केव्हा खंजीर खुपसाल असं म्हणून तो निघून गेलाय. आणि सगळ्यांनाच प्रश्न पडला, हा असं का बोलला असेल? छबी म्हणते, आई जाऊ दे, त्याच्यावर खूप स्ट्रेस आहे ना, खूप दिवसापासून तो बरंच काही सहन करतोय. बरं त्याला आराम करू द्या, आपण सगळेजण आता जेवूयात. म्हणजे त्यालाही बोलवते मी छान बेत केलाय जेवायचा. आपण डॉल्बीला सावरायला थोडा वेळ देऊया, होईल सगळं नीट. आता सगळेजण निघून गेलेत ज्याच्या त्याच्या कामाला. पिंकी सुशीलाबाईंना म्हणते, सासूबाई, पण सुशीलाबाई म्हणतात, बस, तुला या घरात घेतलंय म्हणजे तू जिंकलीस असा अर्थ होत नाही. तुझ्या परतीच्या प्रवासाची तयारी सुरू कर. मी तुला या घरात जास्ती काळ राहू देणार नाही. तुझं जगणं कसं मुश्किल होईल हेच मी नेहमी पाहत राहणार. तुझा सर्वनाश केल्याशिवाय मला शांत झोप लागणार नाही. तसं पण प्रेक्षकांनो, मालिकेमध्ये पिंकीची बॅग आणि या सुशीलाबाईंचं औक्षणाचं ताट तयारच असतं यांच्याकडे. पिंकी जाते येते असो, पण आता पिंकी म्हणते, सासूबाई प्रेमात लई ताकद असते, मी तुम्हाला प्रेमाने जिंकून दाखवेल. यो वादा आहे या पिंकीचा. तर आता पिंकीबाई आल्या युवराजला भेटायला आणि दार लावून पटकन दोघं एकमेकांना मिठीत घेताय.
युवराज पिंकीला म्हणतोय, आम्ही तुम्हाला आता कधीच अंतर देणार नाही, आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत. पिंकी म्हणते, धनी असं म्हणू नका, माझं आयुष्य तुम्हाला लागो. धनी, आपण एकमेकांवरचा विश्वास कधीच कमी होऊ द्यायचा नाही. युवराज म्हणतो, आम्ही तुम्हाला वचन देतो, आम्ही आयुष्यभर तुमची अशीच साथ देऊ. पिंकी म्हणते, धनी माझी पण एक कंडिशन आहे, तुम्ही इथे बसा बरं. ती युवराजला खाली बसवते आणि पुन्हा तीच कंडिशन ठेवते की धनी, माझ्या दिवसाची सुरुवात तुमच्या फेस बघूनच व्हावी आणि माझा दिवस सरळ तो सुद्धा तुम्हाला बघूनच. युवराज म्हणतो, त्याच्यात काय प्रॉमिस करायचंय, तसं पण तुम्हाला डोळे लावल्यावर आम्हीच दिसू आणि डोळे उघडल्यावर आम्हीच दिसू. पिंकी म्हणते, असं कसं पॉसिबल आहे. युवराज म्हणतो, मिटा बरं डोळे, तुम्हाला कोण दिसलंय. आता पिंकीने जेव्हा पहिल्यांदा युवराजला बघितलंय तो युवराज तिला आठवतंय. युवराज म्हणतो, आता डोळे उघडा बरं. पिंकी युवराजला बघते. युवराज म्हणतो, बघितलं ना, डोळे लावल्यावर मीच आणि डोळे उघडल्यावर तुम्हाला मीच दिसणार आहे. झालो का आम्ही तुमच्या नजरेपासून दूर. पिंकी म्हणते, धनी मी कुठे बी गेले ना तरी तुमच्याकडेच परत येणार आहे. युवराजला टेन्शन आलंय, आता कुठे जाणार आहे तुम्ही. पिंकी म्हणते, धनी मी असंच बोलतीये ना. युवराज म्हणतो की तुम्ही आम्हाला सोडून कुठेच जाणार नाही, वचन द्या बरं. आता पिंकी वचन देणार तेवढ्यात तिथे डॉल्बी येतो आणि म्हणतो, वहिनी मला जरा तुमच्याशी बोलायचंय. पिंकी म्हणते, बोला की मग. युवराज म्हणतो, बोल की, काय झालंय. आता हा डॉल्बी म्हणतो, ते आमचं सिक्रेट आहे, तुझ्यासमोर नाही बोलायचंय युवराज दादा. पिंकी म्हणते, बरं ठीक आहे, धनी मी आत्ता आले. युवराज म्हणतो, आत्ता तर म्हणल्या कुठे सोडून जाणार नाही आणि चालल्या लगेच. असो, गमतीचा भाग नाहीये, पण आता ही नैना देवी आणि रावते आलेत बापूसाहेबांना धमकायला. आणि इकडे हा डॉल्बी पिंकीला सगळं सिक्रेट सांगतो प्रेक्षकांनो, जे आपण बघितलंय. आता पिंकी म्हणते, काय झालं डॉल्बी भाऊजी, तुम्ही घाबरल्यासारखे दिसताय. डॉल्बी म्हणतो, वहिनी मला असं वाटतंय की या घरातून लांब कुठेतरी पळून जावं, माझा जीव गुदमरतोय. अहो वहिनी, माझी निर्दोष सुटका झाली असं वाटत होतं, मला मोकळा श्वास घेईल मी असं वाटत होतं, पण तसं नाही होते. वहिनी माझी घुसमट वाढत चालली आहे, माझा ना विश्वासच राहिला नाहीये कोणावर. इकडे नैना देवी म्हणतात, तुमच्यावर विश्वास ठेवायच्या लायकीचे नाही आहात तुम्ही, वचनपूर्ती कसले, विश्वासघाती सम्राट आहात तुम्ही. रावते म्हणतो, आमच्या पोरांना लटकवलंयस तू. बापूसाहेब म्हणतात, मी काय केलंय, तुमची पोरं तुमच्याच कर्माने मेली आहे, त्यांच्या स्वतःच्याच. रावते म्हणतो, तोंड बंद कर तुझं, आता तुझ्या फाईल कशा बाहेर काढतो ना ते बघ, नाही तुझे कपडे उतरवले तर रावते नाही नावाचा. तुला मंत्रीपद हवंय का, तुझी आमदारकी पण शिल्लक ठेवणार नाही आम्ही. नैना देवी म्हणतात की तुम्ही आमचा विश्वासघात का केला. बापूसाहेब त्यांना भजन म्हणून दाखवतात, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. माझ्या पोराला विष द्यायचा प्रयत्न केलात ना, आता ते तुमच्यावर उलटणार. नैना देवी म्हणतात, आम्ही नाही मारलं तुझ्या पोरा, तूच तुझ्या पोराला जीव द्यायला भाग पाडलाय. डॉल्बी म्हणतो, वहिनी तुम्हाला माहितीये मी विष का खाल्लं. पिंकी म्हणते, काय झालं डॉल्बी भाऊजी. तेव्हा डॉल्बी म्हणतो, याला जबाबदार बापूसाहेब आहे. हे ऐकून पिंकी खूपच म्हणजे आश्चर्यचकित झाली आहे, पण आता डॉल्बीने सत्य सांगितलंच की बापूसाहेबांना मंत्रीपद हवंय म्हणून त्यांनी माझा बळी द्यायचा विचार केला. पिंकी म्हणते, तुम्हाला हे सगळं कसं कळलं आणि इतकं कॉन्फिडेंटली कसं काय बोलताय तुम्ही. डॉल्बी म्हणतो, नैना देवी आणि रावते बापूसाहेबांना भेटायला आले होते, तेव्हा त्याच्या पीएने समद बोलणं रेकॉर्ड केलं आणि ते रेकॉर्डिंग मला जेलमध्ये दाखवली, सोबत विषाची बाटली पण दिली. हे बघून मी हादरलो आणि मी मरायचं ठरवलं. वहिनी असे असतात का पिंकी वहिनी वडील, जे खुर्चीसाठी स्वतःच्या पोराचा बळी देतील. पिंकी म्हणते, भाऊजी तुम्ही शांत व्हा, आधी रडू नका. इकडे बापूसाहेब पण यांना सांगत असतात, नैना देवी आणि रावतेला, शांती, ओम शांती, जरा दमानं घ्या, एकमेकांशी भांडून काही उपयोग नाहीये, आपण एकाच थाळीतले चट्टेबट्टे आहोत ना. रावते म्हणतो, तुझ्यासारखे नाही होत रे आम्ही, तू सापापेक्षाही भयंकर आहेस. नैना देवी म्हणतात, तू काय तुला आमच्या बरोबरीचं समजतोस का, स्वतःची लायकी विसरलास वाटतं. आता बघ, आता मी काय करते ना ते फक्त तू बघतच राहा. नैना देवीनी बापूसाहेबांना प्रॉपर धमकवलंय आणि तिथून निघून गेल्याय. आणि बापूसाहेब आता म्हणतायत, सर्वाभूती परमेश्वर. पण पिंकी छान बोलते डॉल्बीला, हे बघा भाऊजी मी समजू शकते, हा धक्का तुमच्यासाठी खूप मोठा आहे, पण असे खूप धक्के मी पचवलेत, याचं दुःख काय असतं ना ते मला चांगलंच ठाऊक आहे. आपला माणूस जेव्हा आपल्याशी असं वागतो ना तेव्हा या गोष्टीचा विचार आपण स्वप्नातही करू शकत नाही. पण डॉल्बी म्हणतो, नाही वहिनी मी गप्प बसणार नाहीये, बापूसाहेबांचं खरं रूप मी आईसाहेबांसमोर आणणार म्हणजे आणणार. पिंकी त्याला समजवते आणि म्हणते, नाही भाऊजी असं नाही करायचं, तुम्ही असं नाही करणार. हे बघा सासूबाईंचं खूप जीव आहे तुमच्यावर, त्यांचं प्रेम आहे तुमच्यावर, तुम्ही असं केलं ना तर सासूबाईंमध्ये आणि बापूसाहेबांमध्ये वितुष्ट निर्माण होईल.
त्यांच्यात भांडण झालं ना तर आपलं घर उद्ध्वस्त होईल. खरं तर असे खूप सिक्रेट माहिती आहेत मला, ते मी धनींना पण नाही सांगितलेत. भाऊजी, आपल्या घरासाठी, आपल्या घरातले संबंध तुटू नये म्हणून मी कोणाला काही बोलत नाही हो. मी धनींना सुद्धा एक शब्द पण सांगितलेला नाहीये. राजकारण लई घाणेरडी गोष्ट आहे. डॉल्बी भाऊजी, तुम्ही या सगळ्यापासून लांब राहा. तुम्ही तुमच्या करिअरवर फोकस करा, तुमचं भविष्य घडवा तुम्ही. डॉल्बी म्हणतो, वहिनी तुम्ही खूप मोठ्या मनाच्या आहात, पण बापूसाहेबांना शिक्षा झालीच पाहिजे. ते बापूसाहेब असले म्हणून काय झालं? पिंकी म्हणते, मिळणार त्यांना त्यांच्या कर्माची शिक्षा आणि गुन्ह्याची शिक्षा मिळणार. मी त्यांना शिक्षा देणार. प्रेक्षकांनो, आता त्यांनी इथे हा रिव्ह्यू पूर्ण केलाय, पण आता पिंकी मात्र जिद्दीला पेटली आहे. बापूसाहेबांची सगळीकडून कोंडी होतीये. पिंकी बापूसाहेबांना जाऊन भेटते. पुढच्या रिव्ह्यूमध्ये आपण बघणार आहोत. पिंकी बापूसाहेबांकडे गेली आहे आणि डॉल्बीशी असं का वागले याचा जाब विचारतीये की तुम्ही तुमच्या मुलाचा बळी द्यायला गेला होतात खुर्चीसाठी. पण लक्षात ठेवा बापूसाहेब, मी पिंकी आहे. मी तुमचं नामो निशान मिटवून टाकेल या आडगावातून, उद्ध्वस्त करेल तुम्हाला. पण ह्या धमकीमुळे बापूसाहेब मात्र बिथरलेत ना. ते आदळापट करायला लागतात. तेव्हा सुशीला येते आणि म्हणते तिच्यावर राग काढा जिच्यामुळे होतंय हे. पण इथे ना प्रेक्षकांनो, बापूसाहेब दोन अर्थी बोलताय की जिनं आम्हाला संपवायचा प्रयत्न केला तिचं रामनाम सत्य आम्ही करणार. आता यात नैना देवी सुद्धा येऊ शकतात असा माझा अंदाज आहे. दुसऱ्या क्षणाला युवराजला पिंकीचा ओरडायचा आवाज येतोय. तर आता खरंच पिंकीचा जीव सिरियसली धोक्यात आलाय असं दिसतंय तरी खरं. तसंही बापूसाहेबांचे काही भयंकर सिक्रेट हे बऱ्याच जणांना माहितीये, त्यामुळे बापूसाहेब सगळीकडून कोंडीत येणार हे मात्र नक्की. प्रेक्षकांनो, पिंकीचा विजय असो या मालिकेतले इंटरेस्टिंग ट्विस्ट आणि टर्न ऐकण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा रिव्ह्यू आवडल्यास लाईक करायला देखील. सो प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड एन्जॉय माय ऑल रिव्ह्यूज. धन्यवाद.